संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 652 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 59,776 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 18 व इतर जिल्ह्यातील 4 असे 22 बाधित अमरावतीत दगावले आहेत. 22 वर्षीय पुरुष धारणी, भामस्कर रुग्णालय, 67 वर्षीय महिला बडनेरा यांचं गेट लाईफ रुग्णालय, 53 वर्षीय पुरुष अचलपूर यांचं उपजिल्हा रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 53 वर्षीय पुरुष तळेगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय महिला शेंदूर जना घाट यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 58 वर्षीय पुरुष कुर्हा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 55 वर्षीय महिला वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 27 वर्षीय महिला दर्यापूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष रिद्धपूर मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष आर्वी वर्धा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 54 वर्षीय महिला जलालखेड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 27 वर्षीय पुरुष नागपूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 62 वर्षीय पुरुष खंडवा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 66 वर्षीय पुरुष राजापेठ अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला आर्वी वर्धा यांचं किटकुले रुग्णालय, 67 वर्षीय पुरुष नवसारी अमरावती यांचं पीडीएमसी रुग्णालय. या 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 4 रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. 60 वर्षीय महिला नागपूर यांचं रिम्स रुग्णालय, 74 वर्षीय महिला सावनेर नागपूर यांचं एकता रुग्णालय, 46 वर्षीय महिला नागपूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष आर्वी वर्धा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय. या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.